हाय मायरा दीदी. सो कशी आहे मायरा दीदी? मी बोललीस म्हणा. अरे बाबो, एवढं आहे का? तर हा व्लॉग ऍक्च्युली फोटोशूटचा व्लॉग आहे. तुम्ही इंस्टाग्राम वरती जे फोटोज बघताय ते फोटोज कसे काढले, कुठे काढले ते तुम्हाला आम्ही नंतर दाखवूच. फोटो तुम्ही ऑलरेडी बघितलेत, तर ते सगळी ती धोडचोड आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 2 दिवसापूर्वी तुम्ही मायराला ही गोष्ट सांगितली आहे. तर खूप म्हणजे ती ना त्या गोष्टीसाठी खूप हे होती, म्हणजे माझ्या आणि श्वेताच्या मागे कधीपासून त्या गोष्टीसाठी होती. पण फायनली मग आम्ही तिला ती गोष्ट सांगितली आणि तिची एक्साइटमेंट नेक्स्ट लेवलला होती. नेक्स्ट लेवलला होती. म्हणजे ती स्कूलमधनं आली, तिला काय करू काय नाही असं झालं होतं. आणि व्लॉग पण केलाय. याचा व्लॉग पण केलाय, छोटासा एक व्लॉग आहे ते. म्हणजे ती स्कूलमधनं आल्यानंतर जी रिएक्शन आहे तिची, तर तो एक बघू आपण व्हिडिओ. आपण जर तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला ते बघायला आवडेल का, तर मग मायराची रिएक्शन आणि आपण रिएक्शन्स टाकू की जेव्हा कळालं तिला कसं वाटलं ते की नाही. आता पण आम्ही जे तिच्यापासून एवढे दिवस म्हणजे आपण तिला 3 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर हो 3 महिने आम्ही कसं लपवलं आमचं आम्हाला माहितीये. येस, खूप टास्क होता तो. खूप मोठा. ती अशी आहे ना, खूप उत्साही आहे. म्हणून म्हटलं थोडं सगळं व्यवस्थित झालं की मग तिला पण छान आरामात सांगूया. आणि तिचं शूट आणि ते सगळं एवढं बॅक टू बॅक सगळं चालू होतं. येस, काय आहे ना, एकतर या गेला 15-20 दिवस आहे ना म्हणजे मायराचं जे शूट पण आहे, त्याशिवाय मायराचं आता स्कूल पण एंडिंग होत आहे. तर तिच्या स्कूलमध्ये एक्झाम्स पण, त्या सबमिटिव्ह पण चालू आहेत. एवढं जॅम पॅक्ट आहे ना, म्हणजे आम्हाला खरं तर ना लाईव्ह यायचं होतं. मायराचं जेव्हा पोस्टर म्हणजे पहिला पोस्टर आला, गाणं आलं, तेव्हा लाईव्ह यायचं होतं. पण यायलाच नाही मिळालं बिकॉज एवढं काय घडतं आहे. प्रमोशन चालू आहेत, तिच्या स्कूलचे सबमिटिव्ह चालू आहेत आणि तिने एक मोठा कांड पण केलेला आहे की नाही, है की नाही मायरा? दाखवूया का तुम्हाला? सविस्तर दाखवूया. चला सविस्तर दाखवूया मायराने केलेला कांड काय आहे तो. ओके चला, तर आपण आता तिकडे जातोय. फोटोशूट करायचं 6 वाजताची आपण टायमिंग दिला होता, तर आपण तिथे पोहोचतो आहे आणि फोटोशूट करूया. ओके मायरा दीदी, चलो. काय झालं मला तर काय झालं? येस, तर आपण आता आहे नवी मुंबई प्रॉप स्टुडिओ मध्ये आहे. बरं, स्टुडिओमध्ये आम्ही आहे, मी आहे, श्वेता आहे, मायरा आहे आणि आता अभि आणि फाल्गुनी आलोय. तर नॅना पण आलेली आहे. येस, तर इथे येण्याचं रिझन काहीतरी वेगळं आहे, तर ते आज आपण सांगूया अभि आणि फाल्गुनीला पण. वी आर एक्सपेक्टिंग समथिंग न्यू. सो हे रिव्हिलिंग शॉट्स आहे. थँक्यू 2 दिवसापूर्वी सांगितलं मी तिला. सो रिव्हिलिंग शॉट्स आपल्याला काही घ्यायचे आहेत, तर त्यासाठी म्हटलं एक फोटोशूट करू आपण त्या निमित्ताने. म्हणून श्वेताने अभिला मेसेज केला आणि मग नंबर सगळं हे घेऊन वी डिसाइडेड की आपण येते. मला त्या दिवशी म्हटली फॅमिली शूट. मग तुला डाऊट आला? मला डाऊट कशावरून आला, एवढे दिवस फोटोज नाही तिचे एक पण कशावर येत नाही सोशल मीडियावर, तर मला असं आलेलं. पण मी म्हटलं की तू आता जम्मू काश्मीरला वगैरे तुम्ही गेले म्हटलं, पण असू पण शकतं असं. नाही आम्ही चांगले फिरतो बापरे. आता दुसरे चांगला एक्सपिरियन्स आहे. येस, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. सो ही फर्स्ट रिएक्शन्स ऑफ अभि अँड फाल्गुनी. खूप आनंद झाला आणि मजा येईल आता. येस, पुढे मजा आहे. आता घुमाला एक घुमा येणार. नाच घुमा, आपल्याला नाच घुमावर देखील करायचे. आणि नॅनाला पण घ्यायचं आपल्याला त्याच्यामध्ये, आहे की नाही नॅना? अगं नंतर मला होळीच्या याच्यात पण तू फोटो एक पण दिसला नाही तुमच्या याच्यात. होळीला पण मला त्याच्यावर थोडस डाऊट आला. त्याच्यात नंतर होळी फॅमिली शूट आहे, पण मी इग्नोर केलं. मी म्हटलं की हे असेल तर चांगलंच लपवलंय. तुम्ही कधी आले? नोव्हेंबरला आले. नोव्हेंबर हिच्या बारशालाच ना आपण. ऑक्टोबर नोव्हेंबर 3 आता मागच्या महिन्यात गेलो आपण. पण आम्ही डॉक्टरांना विचार, डॉक्टर बोलले बिंदास ट्रॅव्हल करा, काही नाही.
ठीक आहे, सेकंड आम्ही पण बघू. अरे म्हणजे आणि आमचंही पण तिचं इतकं होतं की मला माझं कोणतरी पाहिजे आणि तिला घेऊन जाते का गौरवला पण असं कोण सारखं भाऊ आमच्याकडे आहे सावी ना, आम्हाला एकाला एक जोड आहे. सावी आहे परत असं आमच्या जवळ कोण नाही. चलो मायरा तुम्ही चेंज करा पटापट जावा. नाही मेकअप कर. नाही पण आता नाही बरोबर आहे. आता ती 6 आहे. आणि मग मायराला कोण सांभाळणार? आम्ही मायराची पण रिएक्शन घेतली आहे. हा का हा मायरा स्वतः कसं होतं बघितलं का? ऍक्टिव्ह बघितलं का? तेव्हा तू बसूनच बेबीला फक्त एवढं कर. ती मला विचारते बेबीला बसवायचं नसतं लगेच. थोडं झालं की ते म्हटलं ते आम्ही येत तसेच आहेत. आणि ही एकदा बोलायला सुरुवात केली की मग नाही. ती थोडं आली तेव्हा शांत होते. बेबीला ती एकदा कम्फर्टेबल झाली ना की मग झालं स्टुडिओवर. काय झालं प्रमोशनमुळे मी रोज फिरतो. घरीच नाही. आज पण हास्य जत्रा होती. उद्या हा, काल पुण्यात नाही हास्य सांगितलं. म्हटलं तिला थोडा रेस्ट करून द्या. चला जावा मायरा मेकअप करा पटापट. श्वेता जा चलो. हॅलो हॅलो. बाबाचे फ्रेंड आहेत असे नाही करायचे. हॅलो हाय हॅलो करते की नाही बघायचं. ते बघ बाबाचे फ्रेंड आहेत. बॉयकॉट केलं तिने. बॉयकॉट काय झालं? नेटवर्क मस्त आहे तुमच्याकडे. 2 टॉवर आहेत. ती कॅमेराला खूप आहे. लगेच बघ कॅमेरा दिसेल. ते पडसी तुझ्या लागले ना ऑलरेडी. तुला लागले ना. चला जावा चला पटापट जा. सो इंस्टाग्रामवर तुम्ही जे फोटोज बघताय ते अशा प्रकारे काही शूट होणार आहे थोड्याच वेळात. आणि पूजा यांची टीम आहे आणि नवी मुंबई प्रॉप स्टुडिओमध्ये आहे. मगाशी तुम्हाला सांगितलं मी आहे की नाही. तर पहिलं तर आहे ना हा जो सेटअप आहे ना हा तुम्ही स्वतःच आम्हाला सांगितलं नाही. आम्ही त्यामध्ये कुठलंच इंटरफिरन्स केलं नाही. कलर म्हणा किंवा काय करायचंय. आधी थोडं मला जरा ना विचार पडला कारण का जेव्हा हे खाली पाडत होते ना ब्राऊन म्हटलं आपला ड्रेस पण ब्राऊन आहे आणि बॅकग्राऊंड पण ब्राऊन आहे तर कसं होईल. बट मी आता एक क्लिक बघितला आणि ते खरंच खूप सुंदर आहे. डेफिनेटली फोटो तर छान येणारच आहे. हां येस. चलो आता आपण फोटो काढूया छान छान. नाही ते त्यांनी त्यांचं केलं. घेऊ का? नाही ठीक आहे. आता तोच फोटो मला क्लोजअप हवाय. मायरा रेडी. आता नाही मायरा उभी राहा. तू आहे ना फक्त 3 म्हटलं ना की तुझी रिएक्शन. ओके रेडी. हो डिस्टन्स ठेवू का? डिस्टन्स ठेवा ना. रेडी. एक मिनिट बोला. 1 2 3. तुम्ही थोडे पुढे या. मायरा होल्ड कर. हा तू जवळ आणि 3 म्हटलं की मागे नका जाऊ. खूप मागे नका जाऊ. ओके रेडी. 1 2 3. ती बघ ती कलाकार आहे. बघा आता आता एक प्रॅक्टिस झाली मोठीची. मोठी होईपर्यंत आता गाण्यावर प्रॅक्टिस कर. आता फर्स्ट लुक झालेला आहे. पटापट शूट केलंय आणि आता सेकंड. खूप गप्पा मारल्यात आणि थोडंसं शूट कमी आहे आणि गप्पा जास्ती आहे. गप्पा जास्ती आहेत. गप्पा आणि रील्स जास्ती. रील्स अभी जिथे तिथे टाइमपास झाला.
आणि मायराला पाहिजे त्या सगळ्या रील्स झालेल्या आहेत ना मायरा. चला थँक्यू सो मच. थँक्यू. आणि बाय द वे इथे जो फोटो आहे तो ज्ञानाचा आहे, इफ आय एम नॉट रॉंग. हा सो हा फोटो ज्ञानाचा आहे. 17 डेजची आता किती झाली? 6 मंथ होणार. किती दिवसाच्या आत? 15. हा बरं मंडळी ऐकून घ्या. न्यूबॉर्न शूट जे आहे ते 10 ते 15 दिवसांच्या मध्येच केलं जातं. तर तुम्हाला करता येतं. पण तुम्हाला सांगतो, तुम्ही जर बाळाला घेऊन जर जास्त सेन्सिटिव्ह असाल तर तुम्ही समोर फोटो काढताना थांबू नका, कारण की तुम्ही बाजून घेणार. बरोबर. पण ते मी सांगतो ना, जेव्हा ही 17 दिवसाची होती तेव्हा यांनी जे रॅप केलेलं ना, एकदा पण दोघी पण सावी किंवा ज्ञाना रडल्या नाही, किंवा एकदा पण असं त्यांना वाटलं नाही आम्हाला की त्यांना त्रास होतोय आणि त्यांनी त्यांचं मूड चेंज केलं किंवा एक्सप्रेशन असं झालंच नाही. त्यामुळे मी त्यांना म्हटलं की तुम्ही बेबी बॉर्न झाल्यानंतर पासूनच तुम्ही चला आपल्या गप्पा होतच राहतील. आपण आता घड्याळ पण बंद पडलं की एवढा वेळ झाला. बरं थँक्यू सो मच वन्स अगेन. आपण इथे येतच राहणार आहे. खूपच कल्ला आहे. बरं ह्यांचा नंबर आहे आणि यांचं इंस्टाग्राम पेज आहे, ते मी इथे फ्लॅश करेलच. आणि एक वैशिष्ट्य काय वाटतं यांचं, की एक महिला या क्षेत्रामध्ये असं काही करते आहे, खूप कमी बघायला मिळतं, ते पण मराठी महिला. आणि दुसरी गोष्ट काय, मी मगाशी त्यांची संवाद साधत होतो, तर बरेचसे जे क्लायंट्स आहेत ते लालबाग, परळ, डोंबिवलीवरनं इकडे येतात. तर ही एक खूप मोठी गोष्ट आहे आणि आम्ही डेफिनेटली जर्नी पुढे कंटिन्यू होणारच आहे आपली. सो थँक्यू सो मच नवी मुंबई प्रॉप स्टुडिओ. थँक्यू. चलो मंडळी, जय हिंद जय महाराष्ट्र करायचं का? चला आपण जायचं जेवायला. थँक्यू सो मच. चलो हा फोटो कसला? ओके चला तर डिनरसाठी आपण आलो आहे बाहेर. अभि इथे घेऊन आलाय आम्हाला. आता जेवूया आपण, खूप भूक लागली आहे. पण बरं कधी बसली अँटिना घेऊन इकडे बघ. सिंगल अँटिना घेऊन. नाही ना, अँटिना कुठे गेला? नाही ना, शूट कर ना. चला जेवण झालेलं आहे मस्तपैकी, छानपैकी. आपण आता भेटूयाचा प्लॅन काहीतरी करूया. नक्की सिरियसली प्लॅन करू. खूप दिवसापासून चाललंय आपलं भेटायचं प्लॅन. आणि आता आपण अजून एक माणसाला जो दिसत नाहीये पण तो आहे आपल्यात, त्याला पण घेऊन. येस. तर मंडळी नमस्कार. म्हणजे तुम्ही व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये बघितलं, आम्ही दोघं पण असे काय बोलू आता असं होतं. थोडा आवाज जरा माझा हे आहे. तुम्हाला व्लॉगमध्ये तर बघितलंच तुम्ही, आणि इनफॅक्ट थंबनेलमधलं पण तुम्हाला कळालं असेल. येस, वी आर गोइंग टू बी अ प्राऊड पॅरेंट्स वन्स अगेन. आणि मायराला एवढा आनंद आहे त्या गोष्टीचा, एवढा आनंद आहे की ती गेले बरेच महिने आमच्या मागे होती की मम्मा बेबी पाहिजे, मला दीदी बोलणारा कोणतरी पाहिजे, खूप चालू होतं. येस. आणि तुम्ही बघितलं ना, इनफॅक्ट मी रियाशला बोलायचो मायराला दीदी बोल, कारण तिला ना ते दीदी बोलणारा कोणतरी पाहिजे होतं. इनफॅक्ट तुम्ही बघा नाशिकमध्ये जेव्हा मी जायचो तेव्हा ती आद्या आहे, ती तिला मायरा दीदी बोलायची, दीदी. मग तिला ना ते असं एकदम रिस्पॉन्सिबिलिटी सारखं वाटतं आणि मग ती तिची खूप काळजी घ्यायची. आणि हाच एक मेजर फॅक्टर होता. आणि बरेचसे काही डिसिजन्स आम्ही बघितले आणि मग आमचा तो डिसिजन हे म्हणालो की आपण घेऊया आता हा विषय. आणि मायराला येस भाऊ बहीण वॉट एव्हर इट इज, बट तिला दीदी म्हणणारं कोणतरी पाहिजे होतं. लॉट ऑफ फॅक्टर्स आम्ही डिसाईड म्हणजे आम्ही आधी आमचा नाही होता या विषयावरती, की म्हटलं नाही, एक मुलगी आहे, छान आहे, व्यवस्थित आहे, हॅपी गो लकी आहे.
बट ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आणि आज जेव्हा मी हा डिसिजन जेव्हा आमचा बघतोय ना, तर येस आम्हाला बरं वाटतंय आणि योग्य डिसिजन वाटतो. याच्या मागे रिझन एक आहे की ना, मायरा आता 7 वर्षाची आहे आणि मायराना आता इंडिपेंडेंट पण होऊ शकते. म्हणजे तिला सांगितलं ना, झालीच आहे. बिकॉज जेव्हा आम्ही तिला ही गोष्ट सांगितली त्याच्या आदल्या दिवशी श्वेताने तिला सांगितलं होतं की आता उद्यापासून तू तुझं काम करायचं, तुझी आंघोळ करायची, ब्रश तुझं करायचं, तुझं आवरायचं. तर ती रिस्पॉन्सिबिलिटी तिने नेक्स्ट डे पासून घेतली होती. म्हणजे एका आवाजात ती स्कूलसाठी उठली, तिची आंघोळ तिने केली, सगळं तिचं तिने आवरलं. ती माझी एवढी काळजी घेते ना की सकाळी उठल्यापासून तिचं असतं, मम्मा तुला बरं वाटतंय, मम्मा तुला हे पाहिजे, मी काय बनवू का, म्हणजे दिवसभर चालू असतं तिचं. येस. आणि तिची ना ती रिस्पॉन्सिबिलिटी आता आम्हाला वाटते की नाही. ऍक्च्युली ना बघा, हा डिसिजन जर मी आधी घेतला असं जेव्हा दोन्ही मुलं लहान असं, म्हणजे 3 वर्ष 4 वर्ष, त्या लहान मुलाच्या संगोपनामध्येच आपला एवढा वेळ जातो की दुसऱ्याचं जे मूल आहे त्याला आपण जास्त टाइम नाही देऊ शकत आणि ना ते खूप मिसबॅलन्स होतं. सो राईट नाव आय फील की 6-7 इयर्स नंतर जेव्हा आपण हा विचार करतो, 5 तेव्हा ना मुलं इंडिपेंडंट झालेली असतात, ते त्यांचं करू शकतात आणि ती तिची आता लाईफ मध्ये तिची करू शकते. आणि कदाचित प्रत्येकाचं मत वेगळं असू शकतं, हे आमचं मत आहे. आम्हाला असं वाटतं, कारण जेव्हा आम्ही नाशिकला जातो तेव्हा आम्ही बघतो मायरा ज्या पद्धतीने आध्याला सांभाळते, म्हणजे तिला कुठे पडू देणार नाही, तिला भरवते, ती आता हे सगळं व्यवस्थित करू सांभाळू शकते. म्हणजे मला मायराचं काहीच बघायला लागणार नाही. एक्झॅक्टली हा पॉइंट आहे. म्हणजे हे जर 4 वर्षाचं मूल असलं तर किंवा 5 वर्षाचं मूल असलं तर डिपेंडेंट नसतं आपल्यावरती, आणि ऑलरेडी आपल्याकडे एक डिपेंडन्सी मुलाची आहे आणि अजून एक मूल आपण येतो, तर मला ते थोडं डिफिकल्ट गेलं असतं सिम्पली म्हणायचं गेलं. आमचा विचारच नव्हता. म्हणजे आमचं मायरा झाली तेव्हाच आमचं फिक्स होतं की आधीपासूनच की एकच जे काय ते, पण हळूहळू आमचे विचार बदलत गेले आणि आज जे काय ते तुमच्या समोर आहे. येस. तर सोशल मीडियावर तुम्ही जे बघतायत, मायराचे काही फोटोज आहेत, आमचे काही फोटोज आहेत, ते इंस्टाग्रामवरती पोस्ट केले गेले आहेत. तर नक्की जाऊन तुम्ही तिथे बघा. खूप छान ते पण मायराला खूप हौस होती हे सगळं करायची. तिला ती पार्टी घेऊन की मी दीदी होणार आहे, बिग सिस्टर, ते खूप होतं तिला. आणि तिची रिॲक्शन म्हणजे ना कमाल आली आहे. ती काय बोलू मी आणि काय करू तिला काही कळेच ना. आम्ही तो रिएक्शनचा, मी तुम्हाला या ब्लॉगच्या स्टार्टिंग मध्ये पण म्हटलं होतं की तिचा रिएक्शनचा एक व्हिडिओ आहे, तर तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला बघायला आवडेल का तिची रिएक्शन. तर आपण नक्कीच टाकू तो रिएक्शनचा तिचा व्हिडिओ. सॉरी. आणि दुसरं गोष्ट म्हणजे आज गुढीपाडवा आहे, तर तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि अजूनही गोष्ट आहे, मायराचा चित्रपट येतो आहे नाचगा घुमा. आम्ही बरेच वेळा विचार केला होता लाईव्ह यायचा, पण काही कारणास्तव मिळत नाहीये. बट म्हटलं नाही, आज आपण ऑफिशियली आपण सगळ्यांना सांगून देऊ. तुम्ही जे काही प्रेम देत आहात मायराला, नाचगा घुमाच्या पूर्ण टीमला, चित्रपटाला, त्याचे खूप खूप धन्यवाद. आणि 1 मेला हा चित्रपट येतो आहे, तर नक्की जाऊन बघा नाचगा घुमा. गाणं ट्रेंड आहे इंस्टाग्रामवरती, गाणं ट्रेंड आहे यूट्यूबवरती, आणि ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. बिकॉज मराठी गाणं एवढं सगळं प्रेम मिळतं. येस. म्हणजे खूप छान वाटतं आणि आम्हाला खूप अभिमान वाटतो की तिची ही पहिली मूव्ही, एवढे दिग्गज स्टारकास्ट, एवढे दिग्गज डिरेक्टर, एवढे दिग्गज लेखक, दिग्गज निर्माता, म्हणजे सगळंच काही एवढं जुळून आलेलं आहे. कलाकार एवढे सुंदर आहेत आणि खूप शिकायलाही मिळालं, खूप शिकायला. आणि आता जस्ट आम्ही प्रमोशन करून आलेलो आहे. आम्ही आता डोंबिवलीमध्ये होतो, शोभा यात्रेला होतो आज, तर तिथे पण प्रतिसाद खूप सुंदर होता. तर खूप मजा आली आणि ते तर होतच राहील आता. आणि परत एकदा तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि हेच आम्हाला तुमच्याशी शेअर करायचं होतं की मला खूप मेसेज यायचे, ताई तू काय केलं होतं प्रेग्नन्सी ते सांग, तू काय खाल्लं होतंस. आता मी तुम्हाला सगळं सांगू शकते, मी सगळं दाखवू शकते की मी काय करते. येस. तर आता जे काही व्लॉग्स येतील ना, ते आपण नक्कीच, श्वेता काय तिचं दिनक्रम काय आहे, ती काय खाते सांगण्यात आणि ते बघण्यात एक वेगळी गंमत आहे.
येस, म्हणजे सकाळी ती उठून तिचं ड्रायफ्रुट्सचं तिचा खुराक आहे ती खाते, नंतर तिचं दूध पावडर आहे ते सगळं, म्हणजे हे सगळ्या गोष्टी तुमची श्वेता शेअर करेल ओव्हर पिरियड ऑफ टाइम या सगळ्या व्लॉग्समध्ये. तर तुमची जी इच्छा होती, तू काय खाल्लं होतंस मायराच्या वेळेला, ते पण तुम्हाला हळूहळू कळेलच, आहे की नाही. सो येस, प्रेग्नन्सीची जर्नी ही चालू झालेली आहे आणि व्हेरी थ्रिल्ड अँड हॅपी. तर आपण भेटूया अशाच पुन्हा एका व्लॉगमध्ये. आणि मायरा आता नाही, मायरा गेली खाली, तर ती आली की आपण नंतर परत कधीतरी भेटूच. ओके, चला, टिल टाइम टेक केअर, बाय बाय, थँक्यू सो मच.